नमस्कार मैत्रिणींनो, सॅन्क्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत गोव्याची फेमस डिश रॉस ऑमलेट। रॉस ऑमलेट करण्यासाठी आता आपण हे साहित्य घेतलेलं आहे। कांदा, मिरची, खोबरं, लसूण, आलं, नंतर बारीक चिरून कांदा घेतलेला आहे। आपल्याला हा ऑमलेटसाठी लागणार आहे मिरची आणि कांदा। आता हे जे आहे पलीकडे ते कोथिंबीर, नंतर गरम मसाले आपण घेतलेले आहेत। तमालपत्री, जिरे, धणे, दालचिनी, नंतर लवंगा आणि बडी वेलची घेतलेली आहे एक, आणि काळे मिरे 5-6, साखर थोडी आणि मीठ। हे आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे, ज्याची पावडर करून घ्यायची। अंडी घेतलेली आहेत 4 आणि चिकन घेतलेलं आहे। तर आता आपण हे तिखट घेतलेलं आहे आणि हळद, लाल तिखट घेतलं आणि त्याच्यासोबत काश्मीरी रेड चिली पावडर आणि कोथिंबीर छान चिरून घेतली आहे। तेल लागणार आहे आपल्याला। आता यामध्ये आपण पाहू शकता हे जे साहित्य होतं हे छान कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलं। आधी आपण गरम मसाले टाकायचे। तेल तापलेलं नसतानाच आधीच टाकून थोडं गरम असतानाच लगेच हे गरम मसाले टाकायचे, म्हणजे ते फार करपत नाहीत। सगळे गरम मसाले एकत्रच टाकायचे। लगेचच यात कांदा टाकायचा आहे। उभा चिरलेला कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदे 2 मध्यम आकाराचे कांदे मी घेतले होते आणि ते छान बारीक करून घेतलेत, पातळ पातळ काप करून घेतलेत त्याचे। सतत हलवत राहायचं। हळूहळू कांद्याने रंग बदलायला सुरुवात केली आहे। आपण वाटण्यासाठी जसा काळपट करतो अगदी तसा नाही करायचा। गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। कांद्यासोबत हे सगळे मसाले देखील पाहू शकता। आता आपण लसूण जो घेतला होता 4 पाकळ्या घ्यायच्या फक्त 2 कांद्यांसाठी। आलं सगळे आताच टाकून द्यायचं आहे, म्हणजे हे देखील छान भाजलं जातं। मिरच्या 2-3, म्हणजे एक 5-6 तुकडे टाकलेले आहेत मिरच्यांचे कट केलेले। तुम्हाला तिखटपणा जसा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त करू शकता। खोबरं, पण अगदी थोडंच घालायचं। चमचाभर, मोठा चमचा पोह्यांचा जो आहे तो गच्च भरून मी खोबरं घेतलं होतं फक्त। थोडी साखर आणि मीठ।
छान भाजून घ्यायचं अगदी व्यवस्थित. सगळं मटेरियल आपलं छान भाजलं पाहिजे आणि मीठ साखर सगळं एकसारखं या मिक्सरला लागलं पाहिजे. आता आपण यातच मसाले ॲड करून घेणार आहोत. छान भाजला गेला आता कांदा. हळद टाकतोय आपण आणि तिखट तुम्ही इथे पाहू शकता, काश्मीरी रेड चिली आणि असं तिखट जे आहे ते आपण एकाच चमच्यामध्ये मी घेतलं होतं. तुम्हाला इथे देखील हवं तेवढं तुम्ही तिखट ॲडजस्ट करू शकता, तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे. आता आपला मसाला तयार झाला आहे. यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं आपल्याला छान थंड करून मसाले छान भाजले गेले पाहिजेत. आपण यात जो मसाला टाकला आहे तो छान भाजला गेला पाहिजे. आता पाणी गरम करायला ठेवलं एका ठिकाणी. मसाला थंड झाला आपला, थोडा पसरून ठेवला होता. आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकून छान बारीक पेस्ट करून घ्यायची. पाहू शकता पेस्ट तयार आहे आपली. आता आपण ती डब्यात काढून घेतली. ही आपल्याला हवी तेवढीच आपण वापरायची. आत्ता ही डब्यामध्ये पॅक करून आपण हवे तेवढे दिवस ठेवू शकतो, कारण छान भाजलं गेलं आहे सगळ्यातलं. आता आपल्याला हवी तेवढी पेस्ट आपण यामध्ये टाकून घेतली. तेल गरम केलं कुकरमध्ये. आता यामध्ये मला थोडं तिखट लागणार आहे, कारण एवढं प्लेन आम्ही नाही खात, मग त्यामुळे आम्हाला थोडंसं लागतं तिखट, त्यामुळे मी टाकणार आहे. अदरवाईज आत्ता आपण या मसाल्यामध्ये जेवढं तेल टाकलेलं आहे ते तिखट टाकलेलं आहे ते पुरेसं होतं. छान तेलावर पुन्हा एकदा भाजून घ्यायचं. ऑलरेडी भाजलेला आहे पूर्ण मसाला. आता तेलावर थोडा वेळ भाजून घेतला की आपला मसाला तयार आहे. पाहू शकता. आता यात चिकन टाकून घ्यायचं. चिकन स्वच्छ धुवून आपण एका बाजूला ठेवलं होतं. तिखट टाकलं आहे मी, मला हवं तेवढं परत एकदा. थोडं लागणार होतं, तुम्ही पण जर हवं असेल तर ॲड करू शकता. चिकन धुवून पाहू शकता सगळे पीसेस आपण आता ह्याच्यावर टाकून छान परतून घ्यायचं आहे, त्याचा कच्चटपणा जाईपर्यंत. मसाल्यामध्ये छान मसाला त्याला कोट झाला पाहिजे पूर्ण. पाहू शकता 1-2 मिनटं परतल्यानंतर छान मसाला कोट झाला प्रत्येक पीसला. आता आपण मगाशी जे गरम पाणी केलं होतं ते पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये. आपल्याला जेवढा रस करायचा आहे तेवढं पाणी टाकायचं. कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा परतून घेतो आहे. आणि आता पाहू शकता छान कोथिंबीर मिक्स झाली आहे. आता गरम पाणी टाकलं आहे आपण. जेवढा रस करायचा आहे, रस याला भरपूर आणि व्यवस्थित लागतो. चिकनला देखील पाणी सुटणार आहे, त्यामुळे तो एक वेगळा यात ॲड होईल रस. त्यामुळे आत्ता थोडा वेतानेच टाकायचा, मग नंतर आपण वाढवू शकतो. आता लीड लावून घ्यायचं आहे आणि 2 शिट्ट्या आणि 1 मिनिट फक्त झाकण लावूनच मंद आचेवर ठेवायचं. आणि नंतर संपूर्ण हे झाल्यानंतर त्यातली वाफ निघून गेल्यानंतरच मग हे करायचं. आपण सलाड तयार करून घेतलं आहे. कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, त्यात लिंबू देखील तुम्ही पिळू शकता. मीठ टाकलं आहे मी. छान उकळून घेतलं आहे आपण कढईमध्ये बाजूला काढून ते जे चिकन आपलं तयार झालं होतं ते. आता मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे आपल्याला ऑमलेट तयार करण्यासाठी. 2 अंडी फोडून घेतली आहेत आपण. रस आपला तयार आहे. याच्यासोबत पाव लागतात ते देखील आणलेले आहेत आपल्याकडे. आता ही छान फेटून घ्यायचं. मीठ टाकलं आपण त्यात.
फ्राय पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आहे, ते गरम झालेलं आहे. आता आपण यात ऑमलेट करण्यासाठी अंड्याचं जे बॅटर आपण तयार करून घेतलं होतं ते सोडून घेतो आहे. छान पसरवून घ्यायचं एकसारखं सगळीकडे. थोडा पॅन हलवला की छान ते एकसारखं पसरलं जातं सगळ्या बाजूने. आता हे असंच ठेवायचं आणि त्यावर हवं असेल तर झाकण ठेवून द्यायचं किंवा मग असंही ते छान शिजतं. फक्त फार गॅस फास्ट नाही करायचा, अदरवाईज ते खालनंच जळतं पटकन. झाकण ठेवले म्हणजे वरची जी बाजू आहे ती पण थोडी शिजली पाहिजे बस, कारण आपण ते पलटी करणार नाही आहोत. असंच आपण ते फोल्ड करणार आहोत. त्यातलं जे आतलं मॉइस्ट आहे ते तसंच्या तसंच राहायला पाहिजे. ते खाताना नंतर छान लागतं. एक मिनिटभर असंच ठेवायचं. दोन्ही बाजूने पुन्हा एकदा केलं आणि आता काढून घेतलं. त्याच बटर किंवा तेल असेल त्यावर आपण हे पाव देखील थोडे गरम करून घ्यायचे, नाही केले तरी चालतात. पाव गरम झालेत आपले. आता आपण काढून घेणार आहोत ते प्लेटमध्ये आणि आता आपण ऑमलेट सर्व करून घेणार आहोत. आता आपण प्लेटमध्ये ऑमलेट जे घेतलेलं होतं त्यावर आधी इथे ब्रेड घेतलेले आहेत. आता हे जे पाव आणि ऑमलेट आता पाहू शकता मी कसं सर्व करते ते. ऑमलेट त्यावर आपण जे सलाड घेतलं होतं तयार करून आधी याला कट्स द्यायचे, थोडे सुरीने किंवा उलटण्याने. यावर देखील रस टाकला तरी चालतो, पण मी आता याच्यावर सलाड ठेवणार आहे. थोडा रस टाकला तरी मग ते छान ऑमलेटमध्ये तो रस मुरतो. कोथिंबीर, चिकन पीस. आता दोन्ही बाजूनी रस आपण सोडून घ्यायचा आहे. थोडा आपण जे गॅप ऑमलेटला कट्स दिले ना तिथे पण आपण टाकू शकतो. त्यामुळे ऑमलेटमध्ये छान तो रस आपला मुरतो. कसंही म्हणजे असं नुसतं दिलं तरी चालतं किंवा मग मी सांगितलं आत्ता तशा पद्धतीने दिलं तरी चालतं. पाहू शकता छान सर्व केलेलं आहे मी ऑमलेट आणि चिकन. आपलं रॉस ऑमलेट तयार आहे आणि आता आपण ते 2 पावांसोबत सर्व केलेलं आहे. कसं वाटलं मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.